अखंड लक्ष्मी प्राप्तीचे असे काही उपाय आहेत ना, आज आपण ते जाणून घेणार आहोत। प्रत्येकाला असं वाटतं की आर्थिक परिस्थिती चांगली असावी, कमीत कमी कोणाकडे मागण्याची वेळ न यावी, इतकी तरी परिस्थिती आपली चांगलीच असावी आणि त्यासाठी आपण अपार मेहनत करतो, रात्रंदिवस एक करतो, पण तरीही आपल्याला मेहनतीचं इच्छित फळ भेटत नाही। कारण त्याला आपले ग्रहस्थिती किंवा घरातील वास्तुदोष किंवा कळत न कळत आपलेच कर्म आपल्याला आडवे येतात। त्यामुळे आपल्याला आवक वाढवण्यासाठी, कोणाकडे गुंतलेले पैसे काढण्यासाठी, नोकरी किंवा इतर जो बिझनेस करताना त्याला यश किंवा इच्छित फळ प्राप्त करण्यासाठी असे सुंदर उपाय आपल्याला करायचे आहे। श्रद्धेने करा, नक्की करा, तुमची इच्छा पूर्ती होईल। दैनंदिन जीवनात नित्य नियमाने समावेश करायचा आहे ह्या गोष्टींचा। कुठलीही गोष्ट करायची म्हटली की त्यामध्ये सातत्य असणं अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे तुमच्या कष्टाला नशिबाची साथ नक्कीच मिळते। विश्वासाने करा, नक्कीच तुम्हाला इच्छित फळ पाहिजे ते तुम्हाला मिळणार आहे। या अगोदर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। तर आपल्याला लक्ष्मी मातेची सेवा करायची आहे, सोबतच आपल्याला विष्णू भगवंताचीही सेवा करायची आहे। यांची एकत्रित सेवा केल्यामुळे अखंड लक्ष्मी प्राप्त होते। त्यामुळे आपल्याला आपल्या सेवेत कुठल्या गोष्टीचा समावेश करायचा आहे तर ते आपण जाणून घेऊया। भगवान विष्णू लक्ष्मी मातेची सेवा केल्यामुळे दीर्घकाळ आपल्याकडे लक्ष्मी प्राप्त असते। त्याचबरोबर पहिला उपाय रोज सकाळी आपली अंघोळ झाल्यानंतर एका छोट्या तांब्यात किंवा काचेच्या वाटीत आपल्याला पाणी घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे। हे हळदीचे पाणी माता लक्ष्मीच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर किंवा श्री यंत्रासमोर आपल्याला ठेवायचं आहे। ते पाणी 15-20 मिनिटं ठेवा व प्रार्थना करा की आमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आम्ही अपार मेहनत करतो, कष्ट करतो, तर त्याला इच्छित फळ मिळवण्यासाठी मी तुला प्रार्थना करत आहे की तू आमच्या घरामध्ये कायमस्वरूपी नांदावी, अशी इच्छा तुम्ही व्यक्त करायची। अशी आपण प्रार्थना करू शकतो। त्यानंतर 15-20 मिनिटांनी ते पाणी उचलून घ्यायचं आहे आणि ते पाणी आपल्याला थोडं उंबरठ्यावर शिंपडायचं आहे, मुख्य दरवाजावर शिंपडायचं आहे, थोडं आपल्याला घरामध्येही शिंपडायचं आहे। अशा पद्धतीने रोजच्या रोज असा उपाय करायचा आहे। जर रोज शक्य होत नसेल तर गुरुवार, शुक्रवार असे 2 वारांना हे उपाय केला तरी चालेल। आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी खूप मदत मिळणार आहे। तर लक्ष्मी प्राप्ती म्हणजे काय बरं? तर आपण जे काही काम करतो, व्यवसाय करतो, नोकरी करतो, एकंदरीत कष्ट करतो, तर त्याला योग्य असं फळ मिळते। कष्टाबरोबर नशिबाचीही साथ मिळते, पैसे येण्याचा मार्ग खुले होतात, अडचणी दूर होतात। तर तुम्ही नक्कीच हा उपाय करून बघा। तसेच अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी श्री सूक्त, लक्ष्मी सूक्त म्हणून श्री यंत्राची पूजा आपल्याला घरामध्ये आवर्जून करायची आहे। रोजच्या रोज नाही झाली तरी मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा आणि अमावस्या ह्या 4 दिवशी तरी नक्कीच झाली पाहिजे। श्री यंत्रावर कुंकुमार्चन करून ही सेवा करायची आहे। नक्की आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल। त्याचबरोबर धनधान्याची कधीही कमतरता जाणवणार नाही। तसेच लक्ष्मी प्राप्ती व्हावी असं वाटत असेल ना, तर रात्री चुकूनही दही भात खाऊ नये, दह्याचेही सेवन करू नये। रात्रीचे दही खाण्याचेही आपल्याला आरोग्यावर नकारात्मक परिणाम दिसून येतात। त्याचबरोबर लक्ष्मी माताही कुठेतरी नाराज होत असते, म्हणून संध्याकाळी दही पण खाऊ नये आणि दही देखील देऊ नये। त्यानंतर व्यवसाय वृद्धीसाठी तुमचं दुकान आहे, व्यवसाय आहे आणि तो ठप्प झाला आहे किंवा म्हणावं तसं त्या ठिकाणी तुम्हाला यश प्राप्त होत नाहीये, तर तुम्हाला शुक्रवारी असा एक उपाय करायचा आहे। तर एक नारळ घ्यायचा आहे, तो सोलायचा नाहीये। त्याचबरोबर 1 रुपयाची 3 नाणी घ्यायची आहे। या नाणी एका लाल कपड्यावर ठेवून पूजा करायची। मनापासून लक्ष्मी मातेची पूजा करायची। लक्ष्मी मातेला भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे। तसेच लक्ष्मी मातेचा जो कुठला मंत्र येत असेल तो म्हणावा आणि 1 माळ जप करावा आणि त्यानंतर 1 नारळ आणि 3 रुपयाची नाणी त्या लाल कपड्यात बांधून आपल्याला दुकानाच्या मध्ये पूर्वेला किंवा उत्तरेला बांधून द्यायचे आहे। बघा, बांधून झाल्यानंतर त्या कपड्यावर स्वास्तिक बनवायचा आहे। हळदी कुंकवाने, चंदनाने स्वास्तिक काढू शकता। आता हा नारळ तुम्हाला पुन्हा बदलण्याची गरज नाही। कधी जर तुम्हाला वाटलं तर तो नारळ आणि नाणी विसर्जन करून पुन्हा नारळ नव्याने 1 असं करू शकता। त्यानंतरचा उपाय बघा, आपले अडकलेले पैसे मिळवण्याकरता किंवा एखाद्याला मदत म्हणून पैसे दिलेले असतात, परंतु आपले पैसे परत येतच नाही आणि त्यामुळे कुठेतरी संबंध खराब होतात।
आणि ह्या कारणामुळे आपण हे पैसे मागत नाही. आपल्याला ही पैशाची गरज असते ना, आपण हे टाळू शकत नाही. तर आपले अडकलेले पैसे मिळवण्यासाठी हा सोपा उपाय तुम्हाला करायचा आहे. एक लांब मोर पीस घ्यायचा आहे. तो कट नाही करायचा. तो पीस दक्षिण भिंतीला लावून ठेवायचा, चिटकवून द्यायचा आणि रोजच्या रोज त्याला अगरबत्ती ओवाळायची आहे. आपले अडकलेले पैसे मिळावे यासाठी प्रार्थना करायची आहे. निश्चितच 1-1.5 महिन्याच्या आत तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. पण या गोष्टी करत असताना विश्वास तसेच श्रद्धा ठेवून करा. त्याचबरोबर लक्ष्मी माता घरात नांदावी, घरात राहावी, घरातून जाऊ नये, कधीही काढता पाय घेऊ नये, धनधान्याची कधी कमतरता भासू नये यासाठी वर्षातून एकदा तरी आपल्याला कुलदेवतेची खणानारळाने ओटी भरायची आहे. देवीची जी काही मानपान असतो तो करायचा आहे. तुम्हाला तुमच्या कुलस्वामिनीच्या स्थळी जाणं गरजेचं आहे. पण तसं शक्य न झाल्यास तर तुमच्या गावामध्ये किंवा जवळपास कुठेही आसपास एखादं ठिकाण जर असेल, कुलदेवीचं मंदिर असेल, तिथे तुम्हाला जाऊन देवीची ओटी भरायची आहे, मानपान करायचं आहे. त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला कबुतरांना चणे खाऊ घालायचे आहे. त्यातले त्यात भाजलेले चणे असेल तर अतिउत्तम. या व्यतिरिक्त बुधवारी हिरवे मूग भिजवून ते कबुतरांना खाऊ घातले तर नक्कीच व्यवसायात वृद्धी होते. त्याचबरोबर आपली आर्थिक अडचणही सुटण्यास मदत मिळत असते. त्यानंतर कर्जमुक्तीसाठी ऋणमोचक मंगल स्तोत्र म्हणायचं आहे. रोजच्या रोज वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण अगदीच तुम्हाला शक्य नसेल तर कमीत कमी मंगळवारी वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. ऋणमोचक मंगल स्तोत्र रोज वाचल्याने आपल्याला मंगलमय असा फळ भेटणार आहे. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे. तुम्हाला कमळगट्ट्याची माळ आणायची आहे. 108 मण्यांची माळ आणावी. त्याचबरोबर त्या माळेवर लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, एक कुबेर गायत्री मंत्र, प्रत्येकी एक माळ जप करा. रोजच्या रोज तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही करा. सकाळी करा, दुपारी करा किंवा संध्याकाळी करा. अशा पद्धतीची सेवा तुम्ही जर केली ना, नक्कीच लक्ष्मी प्राप्ती होणार आहे. आर्थिक अडचणी सुटण्यासाठी मदत मिळणार आहे. आपण जे काही कामधंदा करत आहोत त्यामध्ये यश प्राप्ती होत असते. पैसे येण्याचे मार्ग खुले होतात. अशा प्रकारे आपल्याला कमळगट्ट्याच्या माळेची सेवा करायची आहे. बघा, तुम्हाला नक्कीच फरक पडणार आहे. आता बघा, सुरुवातीला सांगितलं लक्ष्मी माता आणि भगवान विष्णूंची एकत्रित सेवा केली तर लक्ष्मी दीर्घकाळ टिकते. त्यासाठी आपल्याला एकत्रित सेवा करायची आहे. ती कोणती आहे तर सत्यनारायणाची सेवा. दर पौर्णिमेला तुम्हाला सत्यनारायण घालायचा आहे. लक्ष्मी मातेची व भगवान विष्णूची अशा प्रकारे एकत्रित सेवा करायची आहे. सत्यनारायणावेळी त्याचबरोबर श्रीयंत्रावरही पूजा करायची आहे. कुंकुमार्जन करून श्रीयंत्रावर श्री सुक्तम 16 वेळेला किंवा 11 वेळेला पठण करायचं आहे. किंवा दुर्गा अष्टोत्तर शतनामावली देवीची 108 नामांचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी रोजच्या रोज घरामध्ये महालक्ष्मी अष्टकम, विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्रम या 3 सेवा करायच्या आहेत. बघा, कुठलीही कितीही मोठी अडचण असू द्या, या 3 सेवा जर तुम्ही केल्या ना, नित्य नियमाने रोज केल्या तर निश्चितच तुमची ती अडचण सुटण्यासाठी मदत होत असते. तर पैशासंबंधी कुठलीही अडचण असू द्या, आर्थिक अडचण असू द्या, कर्जाची अडचण असू द्या किंवा कुठलीही मोठ्यात मोठी अडचण असेल तर ती अडचण सेवेने नक्कीच मिटत असते. ह्या ज्या काही गोष्टी सांगितल्या आहे ह्या नित्य नियमाने करून बघा किंवा यापैकी कुठलीही एक सेवा रोज करा. 100% तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे. तर अशी ही महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.